शेतकऱ्यांसाठी 7 जुलै आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ द्यावा। एरंडोल येथे तालुका शिवसेना युवा सेनेच्या बैठकीत केले आवाहन। लंकेंच्या आंदोलनावर मव्याचे आमदार गप्पच। दूध, कांद्याला दर द्या, अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल। खते बियाण्यांवरील जीएसटी हटवा, शेतकऱ्यांनी केली मागणी। भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केल्यास याद राखा, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभेचे रणशिंग। 1200 शाखा प्रमुख, सरपंच, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा। अंबादास दानवेंची माहिती। मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, ओबीसींची सुवर्णकार समिती आक्रमक। हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार, गजू घोडके। शिंदे आता बीजेपीला धक्का देणार, ठाणे विधानसभा ताब्यात घेण्यासाठी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात। महायुतीची डोकेदुखीही वाढणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, कारची ट्रकला पाठीमागून धडक, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील 3 जण ठार। पाटेगावच्या निलंबित ग्रामविकास अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा, लाडकी बहीण प्रमाणपत्रासाठी 100 रुपये घेतल्याचा आरोप। रोहिणी मृगाच्या समाधानकारक पावसाने मंगळवेढ्यामध्ये 105% खरीप पेरणी पूर्ण। गतवर्षीच्या तुलनेत क्षेत्रात वाढ, आतापर्यंत 24,109 हेक्टरवर झाली पेरणी। शेतकऱ्यांची व्यथा, 4 वर्षापासून मृगात पेरणीचा योग नाही। 26 दिवस उलटले तरीही दमदार पावसाची प्रतीक्षा। हवामानाचा अंदाज चुकला, पेरण्या रखडल्याने शेतकरी त्रस्त। खामगाव तालुक्यांमध्ये 70,000 हेक्टरवर खरीप पेरणी, 80% पेरण्या आटोपल्या। आतापर्यंत 160 मिमी झाला पाऊस। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन प्रणाली सुरू, आदिवास प्रमाणपत्राची अट रद्द। पात्र महिलांनी अर्ज करण्याचे केले आवाहन। प्रसिद्धीचा धोस, लाडकी बहीणच्या अर्जावर मोदींसह शिंदे, फडणवीस, अजितदादांचे फोटो। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीचा इमेज बिल्डिंगचा प्रयत्न।